सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मत्श्रीगुरुपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्. नमस्कार श्रोतेहो. खूप वर्षांपूर्वी एक राजाची सभा भरली होती. तर सभेत काय चालू होतं, राजा समोर बसलेला आहे आणि दोन्ही बाजूला पंडित बसलेत आणि शास्त्रार्थ चालू आहे. बरं, शास्त्रार्थ कशावर आहे तर कुठलंही एक वाक्य शास्त्रातलं घेतलेलं आहे, वेदांमधलं घेतलेलं आहे, उपनिषदांमधलं घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूचे पंडित आपापली मतं मांडतायत आणि कोणाचा अर्थ जास्त बरोबर आहे याच्यावर त्यांची चर्चा चालू आहे, शास्त्रार्थ चालू आहे. आणि हा जो राजा आहे ह्याला या गोष्टींची आवड होती, कारण खूप वर्ष युद्ध नाही झालेलं, राज्यात सुबत्ता खूप आहे आणि त्याला ज्ञानाची भूक खूप आहे. त्याच्याकडे जे आहे ते सगळ्या सुखसोयी आहेत, तो सगळं उपभोगू शकतो, पण त्याला एक समजलंय की ह्या विषय सुखांच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, ते तो शोधायचा प्रयत्न करतोय. तर तो असे शास्त्रार्थ भरवत असतो, मोठ्या मोठ्या दक्षिणा देत असतो. जे कोणी पंडित आलेत त्यांना राजाश्रय सुद्धा देतो. असेच एकदा ऋषी जातात की आता माझी बायको गर्भवती आहे, तर आपल्याला पुढचा खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, तर आपण राजाकडे जाऊ, आपले काही ज्ञान असेल तर ते काही सांगू, शास्त्रार्थ करू आणि एक दक्षिणा घेऊन येऊ, जेणेकरून आपला चरितार्थ सुद्धा चालेल. पण तिथे एक विचित्र नियम असा आहे की जो कोणी शास्त्रार्थात हारेल तर राजाच्या राजधानीच्या शेजारी, महालाच्या शेजारी एक नदी वाहतीये, तर जो कोणी पंडित हारतोय तर त्याला त्या नदीत उडी मारायला सांगतात. स्वतःचा जीव देणं आणि उडी मारणं. का तर तो शास्त्रार्थात हारलाय. तर असा ऋषी येतो खूप अपेक्षेने आणि शास्त्रार्थात अपुरा पडतो, हरतो. आणि आता काय, तर समोर नदी दिसतीये आणि आत्मसमर्पण करायचंय. इथे कालांतराने त्याची बायको प्रसूत होते. बरं, हे सगळं घडायच्या आधी ती प्रसूत तर होते, पण एक बालक जन्माला येतं, ते खूप विचित्र पद्धतीने येतं. का तर त्याच्या वडिलांच्या शापामुळे, जे ऋषींनी आत्मसमर्पण केलंय त्यांच्या आधीच्या शापामुळे. तर काय शाप होता तो, तर एकदा ते त्यांच्या वेदपाठशाळेत आश्रमामध्ये वेदांचं पारायण अध्ययन चालू असतं आणि हुंकार येत असतात की बरोबर श्लोक जे काही ऋचा असतील त्या चालू आहेत आणि एक क्षण असा येतो की कुठून तरी आवाज येतो की तुम्ही चुकताय, तुमचे उच्चारण चुकीचं आहे. ते बघतात इथे तिथे, त्यांना काही समजत नाही आवाज कुठून येतोय. काही क्षणांनी लक्षात येतं की जी गर्भवती बायको आहे तिच्या पोटात जे बाळ आहे त्याचा तो आवाज आहे. ते आधी चपापतात, पण अहंकार सुद्धा जागृत होतो की अरे कारट्या, तू अजून जन्माला नाही आलेला आणि तू बापाला शिकवतोय. ते तडक शाप देतात, काही विचार नाही करत, की तुझ्या वाणीनं मला एवढं बोलतोय, तू जन्माला येशील 8 ठिकाणी तुझं शरीर वक्र असेल. आणि अशा तऱ्हेने तो मुलगा येतो खरा जन्माला, पण त्याचं नाव पडतं अष्टवक्र. श्रोते हो, आपण फळ खातो, सफरचंदाचा असेल, सीताफळाचा असेल, त्याच्यात बिया असतात. पण सफरचंदाची बी असेल, आंब्याची असेल, आंब्याची कोय, तर ती जेव्हा आपण जमिनीत लावतो तर ज्याचं बी पेरलंय तेच झाड उगवणार आहे. म्हणजे काय की त्या बीजामध्ये पुढचं झाड आणि त्याला आलेले असंख्य अशी फळं सामावलेली आहेत त्या छोट्याशा बीजामध्ये आहेत. तसं ते जे ज्ञान आहे, अनंत ज्ञान आहे, पण त्या एका छोट्याशा बीजामध्ये घेऊन तो अष्टवक्र जन्माला आलेला आहे.
त्याला वेगळं काही शिकायची गरज नाही पडली. पण कालांतराने तो सुद्धा आईला विचारतोय की आई, सगळ्यांच्या घरी मी जातो, त्यांचे वडील सुद्धा तिथे असतात, माझे वडील कुठे आहेत? ते तपाला तर गेले नाही आहेत ना, गेले असतील तर परत कधी येणार आहेत? आई एक सुस्कारा सोडते आणि म्हणते की बाळा, ते राजाकडे गेलेले आहेत, पण ते परत काही आलेले नाही आहेत. मला भीती वाटते की ते शास्त्रार्थात हरले असावेत. परत कोणी सैनिक आले नाहीत किंवा काही मागून काही त्यांचा पत्ता पण नाही, काहीच समजलं नाही. अष्टवक्र असतो, लहान असतो, 8 ठिकाणी वक्र असतो, तो आपला काठी घेऊन चालतोय, कमरेतून वाकलेला आहे. तो म्हणतो की तू काळजी नको करू, मी जाऊन राजाला जाब विचारतो. तो जातोय, राजा बसलाय समोर, दोन्ही साईडला सभेमध्ये शास्त्रार्थ चालूच आहे. आणि तो काठी टेकत टेकत येतोय आणि सगळेजण बघतायत त्याच्याकडे आणि हसतायत त्याच्यावर. शास्त्रार्थ एक क्षणभर थांबला आणि सगळे जोरजोरात हसतायत. त्याच्या व्यंगाकडे बघून हसतायत, त्याच्या चालण्याकडे बघून हसतायत. अष्टवक्र सुद्धा एक क्षण बघतो, सगळ्यांकडे बघतो आणि तो सुद्धा जोरजोरात हसायला लागतो. आता मात्र सगळी सभा जी आहे ती चिडीचूप. आणि राजाला खूप विचित्र वाटतं की हे काय चाललंय. राजा म्हणतो की हे सगळे हसतायत, हे मान्य आहे, पण तू का हसतोयस ते मला नाही समजलं. त्याला अष्टवक्रचं उत्तर असं आहे, अष्टवक्र म्हणतात की राजा, मी इथे आलो होतो शास्त्रार्थ करायला, विद्वानांना हरवण्यासाठी आलो होतो, माझ्या वडिलांचा पत्ता शोधण्यासाठी आलो होतो, पण इथे सगळे पुस्तकी पंडित भरलेले आहेत, आत्मज्ञान कोणाकडेच नाहीये. तू पंडितांची सभा नाही तर चांभारांची सभा जमवलेली आहेस. ह्या वाक्याचा जो काही आघात होतो राजावर, राजा चपापतो. हे काय झालं, त्याला काही समजत नाही. तो म्हणतो, तुम्ही असं कसं बोलू शकता? चांभार हा सगळ्या पंडितांचा अपमान आहे. तो म्हणतो, होय, चांभारच. एखादं मेलेल्या प्राण्याचं कातडं येतं चांभाराकडे आणि त्या प्राण्यांच्या कातडीच्या गुणांनुसार त्याचं काय बनवायचं हे तो चांभार ठरवतो. काहींची बसकणं बनतात, काहींच्या पायातल्या वाहना चपला बनतात, काहींचे बेल्ट बनतात, अजून बऱ्याच गोष्टी असतील. तसे हे पंडित असेच आहेत. त्यांनी फक्त माझा वर्ण बघितला, माझ्यातलं व्यंग बघितलं आणि माझ्यावर हसतायत. पण ह्या सगळ्याच्या आतमध्ये जे ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आहे, त्याचं कोणालाच काही पारख नाही आहे, कोणालाच समजत नाही आहे. हे ऐकून राजा चपापतो. तो म्हणतो की मी ज्या गुरुची शोध घेत होतो, ज्या ज्ञानाचा शोध घेत होतो, तो फक्त हा माणूस मला देऊ शकतो, अष्टवक्रच फक्त मला देऊ शकतो. राजा पायावर पडतो, माफी मागतो आणि म्हणतो की मला उपदेश कराल? तो म्हणतो, माझे गुरु बना आणि मला उपदेश करा. मंडळी, आपण जर सनातन इतिहास बघितला, बरेचसे आपले उपनिषद आहेत, वेद आहेत, पुराणं आहेत, खूप कमी असे प्रसंग घडलेत की एक पूर्ण असा गुरु कोणाला तरी मिळालेला आहे आणि तेवढाच तयारीचा शिष्य सुद्धा मिळालेला आहे. इथे जो राजा आहे, राजा सगळं उपभोगून बसला आहे आणि त्याला आता माहिती आहे की ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याचा शोध घेतोय. तो कुठल्याही ह्याच्यात अडकलेला नाहीये. आपल्याकडे उपदेशात्मक बरेचसे ग्रंथ आहेत. भगवद्गीता आहे, जी युद्ध समोर चालू आहे, शत्रू उभा आहे आणि भगवंतानी कृष्णाला सांगितली. कपिल गीता आहे, जी स्वतःच्या आईला कपिल मुनी सांगतायत. यम नचिकेताचा संवाद येतो कठोपनिषदामध्ये. छोटासा मुलगा आहे नचिकेत, मृत्यूच्या दरवाजात उभा आहे आणि तो यमाला जाब विचारतोय, प्रश्न विचारतोय.
यमाला पर्याय नाही आहे उत्तर देण्याशिवाय. हे प्रसंगानुरूप सांगण्याचा जो प्रवाह आहे, जे ज्ञान आहे त्या पद्धतीनं प्रवाहित होते या प्रत्येक ग्रंथामध्ये. पण या इथे जो उपदेश होतो, अष्टवक्र राजाला उपदेश करतो, हा काहीतरी वेगळा आहे. इथे राजा ज्ञानी आहे आणि त्याला सगळं माहिती आहे. त्याला फक्त एवढंच सांगायचं की बाबा तू तुझ्या गंतव्याला पोचलेला आहे, आता फक्त गाडीतून उतर आणि घरी जा. तेवढंच उपदेश करायचा आहे. दुसऱ्या दिवशी अष्टवक्र येतो आणि राजा स्वतःच्या सिंहासनावर अष्टवक्राला बसवतो, स्वतः त्याच्या पायापाशी बसतो. हा राजा कोण होता? तर हा जनक राजा होता. आणि ह्या राजाचा अष्टवक्र आणि जनकाचा संवाद हा अष्टवक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवात कशी होते? जनक प्रश्न विचारतोय. योग्य व्यक्तीला, गुरुतुल्य व्यक्तीला योग्य स्थानी बसवून योग्य प्रश्न आणि योग्य वेळी विचारला तर त्याचं उत्तर मिळू शकतं, असं अष्टवक्र म्हणतात. तर त्यांनी या सगळ्या क्रायटेरिया आहे, रिक्वायरमेंट फुलफिल केल्यात. तो स्वतः पात्र आहे. तो विचारतोय, कथम ज्ञानम वापनोसी कथम बुद्धिर्भविष्यसी वैराग्य कथम प्राप्तम तन्मे ब्रूहि मम प्रभो. हे प्रभू, 3 प्रश्न विचारतोय तो. हे प्रभू, मला 3 गोष्टी सांगा. ज्ञान कसं मिळतं, वैराग्य कसं मिळतं, आणि ही जी बुद्धी आहे ह्याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते कसं आहे. याच्यावर अष्टवक्र उत्तर देत आहेत, ज्ञानमिच्छसी चेतात विषयान विषयत्वज. हे सगळे विषय आहेत ते विषाप्रमाणे सोडून दे. आणि पुढे त्यांचा संवाद चालतोय, जो 285 श्लोकांची अष्टवक्र गीता आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.